आता हा प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये काय विचारलंय बरं? खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? प्रश्न अतिशय सोपा आहे. काय विचारलंय बघा? खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? आता काय दिलंय? ही एक वेगळी ना आकृती आहे. हा आयत नाही, चौरस नाही किंवा वर्तुळ नाही, त्रिकोण नाही, अशी एक आकृती आहे. परंतु ही काय म्हटली आहे? काय दिसतंय वरवर पाहता? ही अनेक आयत जोडून तयार झालेली आकृती आहे. बरं, लक्षात घ्या. आता काय काढायचं आपल्याला? खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? 2-3 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे परिमिती. परिमिती ही काय असते? परिमिती ही लांबी असते. काय असतं? लांबी. ओके. परिमिती ही लांबी आहे, लांबी असते. आणि परिमिती किती सेमी आहे असं विचारलंय. त्यामुळे परिमितीची जी लांबी येणार ती सेंटीमीटर मध्येच येणार. क्षेत्रफळ असतं तर काय आलं असतं? चौरस सेंटीमीटर मध्ये आलं असतं किंवा सेंटीमीटर वर्ग मध्ये आलं असतं. मग परिमितीचं एकक काय असणार आहे? सेमी असणार आहे. सेंटीमीटर. सेंटीमीटर हे लक्षात घ्या. आता आपण थोडासा तौलनिक अभ्यास करूया म्हणजे लक्षात येईल. आता काय झालंय बघा, आपण काय करणार? परिमिती करणार म्हणजे सगळ्या बाजूंची कडांची आपण बेरीज करणार. पण काय झालंय? इथे दिलंय 6 सेंटीमीटर, इथे नाही, इथे दिलंय, इथे आहे, इथे इथे नाही, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे नाही, इथे नाही, इथे आहे, इथे नाही, इथे आहे, इथे नाही. बघा आता आपण सोडून बघूया. लक्ष ठेवा नीट आणि एकदाच समजून घ्या म्हणजे तुम्हाला भविष्यात सोपं जाईल. इथे हे 2 सेंटीमीटर लिहिलंय म्हणजे इथून आपण जर अशी लाईन काढली ना छोटीशी डॉट लाईन, हे 2 सेंटीमीटर आहेत म्हणजे हे पण 2 सेंटीमीटर. लक्षात घ्या, हे पण 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. आता हे 2 सेंटीमीटर आहे ना, म्हणजे असं जर लाईन काढली तर आपण हे पण 2 सेंटीमीटर. किती? 2 सेंटीमीटर. आता 6 मधून हे जर 2 गेले, हे 6 सेंटीमीटर नाही का? 6 सेंटीमीटर. त्याच्यातून 2 सेंटीमीटर गेले तर किती राहतात? 4 सेंटीमीटर. म्हणजे ही बाजू किती झाली? 4 सेंटीमीटर. ओके, लक्षात आलं? 4 सेंटीमीटर. आता हे किती आहे? 4. म्हणून आपण इथे समजा अशी एक व्हर्टिकल लाईन काढली. तर हे किती होतील? हे 2. ह्या 4तून 2 गेले किती राहतात? हे 2, हे 2 असं झालं. म्हणून हे 2 म्हणून हे पण 2 म्हणून हे पण 2. अतिशय काळजीपूर्वक बघा. पुन्हा एकदा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे 2 सेंटीमीटर म्हणून ही पण जी आपण एक अस्पष्ट रेषा काढली ती पण 2 सेंटीमीटर आणि हे पण 2 सेंटीमीटर. किती? 2 सेंटीमीटर. ओके. आता आलं लक्षात? हे सेंटीमीटर आहे. आता हे 2 सेंटीमीटर. हे 2 सेंटीमीटर म्हणून हे पण 2 सेंटीमीटर. लक्षात घ्या. आता हे 2 सेंटीमीटर आहे म्हणून हे पण 2 सेंटीमीटर. हे 2, हे 2, हे 2 झालं, हे 2 झालं, हे 2, हे 2, हे 2, हे 4, हे 2, हे 6, हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर आहे. म्हणून ह्या प्रोजेक्शन लाईन नुसार हे पण 2 सेंटीमीटर. ओके. आता बघा कसं झालं, इतकं सोपं झालंय की तुम्ही काय करायचे, फक्त आता बेरीज करायची. म्हणून या आकृतीची एकूण परिमिती काढण्यासाठी आपण काय करणार? परिमिती काढण्यासाठी आपण परिमिती काढताना आपण सर्व कडांच्या लांबीची बेरीज करतो. सर्व कडांच्या लांबीची बेरीज करतो. लांबीची बेरीज, सर्व कडांच्या लांबीची बेरीज आपण करणार. बेरीज करणार. आता मोजायला सुरुवात करूया. म्हणजे चुकणार नाही. तोंडी पण करू शकतो. आपण स्कॉलरशिपला प्रविष्ट झालेली मुलं आहोत ना, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? पटपट पटपट बेरीज केली पाहिजे. हा जो प्रश्न आहे तो केवळ स्कॉलरशिपसाठी मर्यादित नाही. वर्ग 3च्या ज्या भरती परीक्षा येतात किंवा नवोदयाच्या धर्तीवरती हा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व अपेक्षित विद्यार्थी यांनी हे समजून घ्यावं.
फक्त स्कॉलरशिपचं आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आता बेरीज करूया. 2 अधिक 6 हा 2 अधिक 6 अधिक 2 हा अधिक 2 अधिक 2 अधिक 4 बरोबर अधिक 2 परत हे 2 अधिक 2 वेळा 2 नंतर हे 2 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर आणि हे 2 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर किती झाले 1 2 3 4 5 6 6 वेळा 2 म्हणजे 12 एकदम घेऊया आपण 12 एकदम घेऊया. हा हे 4 आणि हे 4 सेंटीमीटर. हा बघूया आता पडताळणी करून बरोबर लिहिलंय का आपण. 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर पुन्हा 2 सेंटीमीटर हे 4 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर परत हे 2 सेंटीमीटर आणि किती वेळा 2 आलं परत 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 2 12 सेंटीमीटर अधिक 4. आता बेरीज मात्र बाळांनो चुकवायची नाही. 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 4 16 आणि 2 18 आणि 2 20 20 आणि 10 30 आणि 2 32 आणि 4 36 सेंटीमीटर. किती उत्तर आलं 36 सेंटीमीटर. म्हणून वरवर सोपं दिसलं तरी हे गणित सोपं नव्हतं. हे उदाहरण सोपं नव्हतं. म्हणून ह्या वर दिलेल्या आकृतीची परिमिती ही किती असेल. परिमिती शब्द कसा आहे बघितला. री पण पहिला रस्व आणि मी पण रस्व आणि ती मात्र अंतिम अक्षर आहे हे दीर्घ आहे. परिमिती 60 सेंटीमीटर 36 सेंटीमीटर येणार 36 सेंटीमीटर. त्यामुळे पर्याय किती कोणता पर्याय बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या. इथे 2 सेंटीमीटर आहे ना आपण इथे एक प्रोजेक्शन लाईन काढली म्हणून हे 2 सेंटीमीटर आलं. हे 2 सेंटीमीटर आहे ना आपण इथे एक प्रोजेक्शन लाईन काढली म्हणून इथे 2 सेंटीमीटर आलं. हे 2 सेंटीमीटर. आता आपण काय केलं इथे 2 सेंटीमीटर आहे इथे एक प्रोजेक्शन लाईन काढली हे 2 सेंटीमीटर. इथे आपण एक प्रोजेक्शन लाईन काढली हे 2 आता हे 4 सेंटीमीटर होतं. इथे प्रोजेक्शन लाईन काढली हे 2 वजा झाले म्हणून राहिले 2 हे 2 म्हणून हे 2. हा व्हिडिओ 4 ते 5 वेळा बघा. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या शंका सगळ्या निरसन होतील. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. थँक्यू.